जिल्ह्यातल्या पुरनाड फाटा येथे जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। बुधवारी 3 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी लाखो रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेले आयशर ट्रक क्रमांक 40 CD 9358 जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की राष्ट्रीय महामार्गावरून एक ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तातडीने मुक्ताईनगर शहरालगतच्या पुरनाड फाटा येथे नाकाबंदी केली। यावेळी संशयास्पद दिसणाऱ्या एका आयशर ट्रकला पोलिसांनी थांबवून त्याची तपासणी केली। ट्रकची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळून आला। हा मुद्देमाल लाखोंच्या घरात असल्याने पोलिसांनी सांगितले। चालकाकडे परवाना नाही। पोलिसांनी या ट्रक मधील चालकाकडे गुटखा वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ चालकाला ताब्यात घेतले आहे। तसेच अवैध गुटख्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेले आयशर ट्रक दोन्ही जप्त करून मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आले आहे। मात्र या मोठ्या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या गुटख्याचा साठा कुठून आला आणि कुठे घेऊन जात होता याचा सखोल तपास पोलीस करत आहे। पुढील तपास गुटखा तस्करीच्या या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। मुक्ताईनगरवरून पंकज तायडे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर।